येस माताजी. आपण प्रार्थनेने सुरुवात करत आहोत. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचं गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत राजविद्या राजगुह्य योग 9वा अध्याय जो आहे गीतेमधला, त्याच्यातील श्लोक क्रमांक 27. तर श्रीजी पूजा माताजींनी आपल्याला रविवारी खूप छान विवेचन दिलेलं होतं, पत्रम पुष्पम फलम तोयम या श्लोकावरती. तर त्याचा पुढचा जो श्लोक आहे तर तो आपण आज बघणार आहोत. प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे आपण हे पाहणार आहोत की भगवद्गीता किती व्यावहारिक शास्त्र आहे आणि आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी आपण आहे त्या स्तरावरती, आहे त्या आश्रमामध्ये आपण कशा प्रकारे कृष्ण भावनाभावित जीवन जगू शकतो. तर आपण पाहूयात मैत्रिणींनो श्लोक क्रमांक 27. तर भगवंत केवल भक्तीबद्दल बोलत होते. केवला भक्ती म्हणजे अर्थात शुद्ध भक्ती त्याच्याबद्दल बोलत आहेत. श्लोक क्रमांक 26 मध्ये ते बोललेले आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की एक पत्र, एक पुष्प म्हणजे एक पान, एक फूल, त्याच्यानंतर तोयम म्हणजे पाणी, एखादं फळ तुम्ही मला प्रेमाने आणि भक्तीने अर्पण केलं तर त्याचा देखील मी स्वीकार करतो. आता इथं दिलंय की प्रेमाने आणि भक्तीने, भक्तीपूर्वक अर्पण केलं तर. पण काही लोक जे असतात ना, तर ते या स्तरावरती नसतात, सर्वसामान्य लोक असतात. आणि अर्जुनाच्या माध्यमातून भगवंत आपल्याला हे सांगत आहेत, जरी त्यांचा तो स्तर नसला तर आपण कशा पद्धतीने आपलं जीवन भक्तिभावनामय बनवू शकतो, त्या मार्गावरती वाटचाल करू शकतो. तर या श्लोकामधून तो स्तर जरी आपला नसला, भक्तीचा स्तर जरी नसला किंवा तसं प्रेम जरी भगवंताप्रती अजून आपल्या हृदयामध्ये जे स्वाभाविकपणे निर्माण व्हायला पाहिजे ते झालेलं नसलं, तरी देखील आपण भक्तीमध्ये क्रमशः प्रगती आहे त्या स्तरातून वरच्या स्तराकडे जाण्यासाठी करू शकतो. तर हे खूप असं, हा जो श्लोक आहे तो खास गृहस्थांसाठी आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला दिनचर्या, आपली जी हरिचर्या आपण कशी बनवू शकतो, तर ते सांगणारा, त्याचं स्पष्टीकरण देणारा हा श्लोक आहे. तर मैत्रिणींनो, सगळ्यांना विनंती आहे की खूप लक्षपूर्वक श्रवण करा. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर काही छोटासा जरी प्रश्न असेल, तुम्हाला विचारायला जर असं वाटत असेल की कसा हा मी प्रश्न विचारू, तर तसा संदेह अजिबात तुम्ही मनामध्ये बाळगू नका. कारण तुमचे जे प्रश्न आहेत ते अनेकांच्या मनामध्ये येणारे असू शकतात. त्याच्यामुळं प्रश्न प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी मनामध्ये असणारच आहे. त्यावेळेस तो विचारण्यासाठी तुम्ही लक्ष द्या आणि विचारत राहा. त्याच्याशिवाय आपल्याला काही जे शंका असतात त्या मनामधल्या त्या निरसन होणार नाहीत. तर आपण बघूयात श्लोक क्रमांक 27. भगवंत अर्जुनाला या ठिकाणी सांगत आहेत, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यासि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. अर्थात, हे कौंतेया, तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस,
जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते तू सर्व मला अर्पण कर. तर या ठिकाणी प्रभुपादांच्या तात्पर्याच्या आधारे आपण हे समजून घेऊयात. आपण तात्पर्य थोडक्यामध्ये बघणार आहोत. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की याप्रमाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे की जेणेकरून त्याला कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचे विस्मरण होणार नाही. तर आपण बघतो की सर्व नियमांचा जो राजा आहे तो काय आहे की कधीच भगवंताचं स्मरण व्हायला नाही पाहिजे आपल्याला. सततम स्मर्तव्य विष्णू, म्हणजे विष्णूंचं सतत आपल्याला स्मरण व्हायला पाहिजे. आणि बाकीचे जे नियम घालून दिलेले आहेत ते त्या नियमाचे किंकर आहेत, त्या नियमाचे दास आहेत. म्हणजे महत्वाची गोष्ट काय आहे की आपलं जीवन पद्धती या प्रकारे आपण डिझाईन केली पाहिजे की जेणेकरून सतत आपल्याला श्रीकृष्णांचं स्मरण होईल आणि त्यांचं विस्मरण होणार नाही. तर सर्वांना प्राणधारणार्थ कर्म करावेच लागते आणि या श्लोकात भगवंत सांगत आहेत की मनुष्याने सर्व कर्मे त्यांच्या प्रित्यर्थ करावी. सर्वांना जगण्याकरता काहीतरी खावेच लागते, म्हणून मनुष्याने कृष्ण प्रसादच खावा. आता या ठिकाणी कृष्ण प्रसादाचं महत्व देखील आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय की कोणत्याही सुसंस्कृत मनुष्याला काहीतरी धार्मिक कर्मकांड करावेच लागतात, म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे सर्व माझ्यासाठी कर. यालाच अर्चन असे म्हटले जाते. प्रत्येकामध्ये दान देण्याची प्रवृत्ती असते, म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे दान मला दे. वस्तुतः भगवंत हे लक्ष्मीपती आहेत, त्यांना कोणाकडून काही दान घेण्याची काही गरज नाहीये, परंतु आपल्या शुद्धीकरणासाठी भगवंत अशा पद्धतीने सांगत आहेत की तू हे दान जे देणार आहेस ते मला दे. याचा अर्थ असा आहे की अतिरिक्त धनसंपत्तीचा कृष्ण भावनामृताच्या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी विनियोग केला पाहिजे. सद्यस्थितीमध्ये लोकांचा ध्यान प्रक्रियेकडे अधिक कल दिसून येतो, पण ही प्रक्रिया या युगासाठी अव्यवहार्य आहे. तथापि आपल्या जपमाळेवर हरे कृष्ण मंत्राचा जप करीत दिवसातील 24 तास श्रीकृष्णांचे ध्यान करण्याचा जो मनुष्य प्रयत्न करतो तो निश्चितच गीतेच्या 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ योगी आहे. आता इथं खूप छान दिलेला आहे की श्रीकृष्णांचे ध्यान करण्याचा जो मनुष्य प्रयत्न करतो तो निश्चितच गीतेच्या 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ योगी आहे. तर आपण आपल्या स्तरावरती कसं कृष्ण भावनाभावित होऊ शकतो आणि भगवंताच्या भक्तीमध्ये जी केवला भक्ती भगवंत या ठिकाणी सांगतात तर तिची प्राप्ती आपण कशा प्रकारे करू शकतो तर आपण या तात्पर्याच्या आधारे समजून घेणार आहोत मैत्रिणींनो. तर मागे एकदा लोकेश्वर प्रभूजींच्या लेक्चर मध्ये असं ऐकलं की साक्षात्कार म्हणजे काय, नेमकं काय आहे. तर साक्षात्कार म्हणजे एखादी गाय जेव्हा चरते, गवत चरते आणि त्याच्यानंतर त्या गवताचं रूपांतर दुधामध्ये होतं आणि ते दूध जेव्हा आपण घेतो तर त्यावेळेस ते आपलं पोषण करतं. त्याचप्रमाणे त्या असं त्यांनी आणि बरीच अशी उदाहरणं आहेत की एखाद्या गायीचं जर एखाद्या कुटुंबावरती आणि त्यांचं जर आदान प्रदान खूप छान असेल, त्यांच्यातली संबंध खूप छान असेल, त्या मालकाशी त्या गायीचं जे रिलेशन आहे ते खूप चांगल्या प्रकारचं जर असेल म्हणजे भावनिकरित्या, तर ती गाय जेव्हा तो मालक किंवा त्या घरातील कोणी आजारी पडतो ना तर त्या गायीला समजतं आणि ती अशा वेळी रानामध्ये चरताना ते औषधी वनस्पती खाते, जेणेकरून तिच्या दुधामध्ये तो औषधी गुण येतो आणि ते दूध जेव्हा तो मालक किंवा आजारी व्यक्ती ग्रहण करते त्यावेळेस ती बरी व्हायला मदत होते. तर प्रभुपादांचे तात्पर्य, थोर भक्तांचे तात्पर्य जे आहेत ना तर ते या प्रकारच्या दुधाप्रमाणे असतात मैत्रिणींनो, की ते आपल्या स्तरावरती आपल्याला हे श्लोक समजून सांगण्यासाठी, भगवंत काय सांगतात ते समजून सांगण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला मदत करतात, जेणेकरून हे जे गीतामृत आहे, या मालिकेचं नावच गीतामृत आहे, हे अमृत प्राशन केल्याने आपली देखील जे आध्यात्मिक आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी आपल्याला खूप मदत होणार आहे. आणि आपला जो भवरोग आहे, आजारी पडतो आपण, कशा प्रकारे आजारी पडतो की हा जो रोग आपल्याला जडलेला आहे, भौतिक गोष्टींची आसक्ती म्हणा किंवा नियंत्रण करण्याची जी प्रवृत्ती आहे आपली, तर त्या गोष्टीला आळा बसावा आणि आपल्याला खरं आपलं स्वरूप काय आहे की भगवंताची भक्ती करणं, आपण त्यांचे दास आहोत आणि संघामध्ये येऊन आपल्या भक्तीमध्ये प्रगती होऊ शकते. या सगळ्या गोष्टींचं आपल्याला कधी विस्मरण होऊ नये यासाठी या सगळ्या गोष्टींचं आपण हे जे साक्षात्कार असतात प्रभुपादांनी दिलेले हे जे तात्पर्य आहेत ते प्रभुपादांचे साक्षात्कार आहेत त्या दुधाप्रमाणे, ते सगळे आपण समजून घेतले
तर निश्चितच आपल्याला आपली भक्तीमध्ये प्रगती करता येते. तर हा श्लोक इतका महत्वपूर्ण आहे, कारण याचा मथितार्थ जर आपण समजून घेतला ना मैत्रिणीनं, तर आपल्याला आणि तो अर्थ समजून घेऊन आपण आपल्या आचरणात आणला, तर आपण आहे ना सहजपणे हा जो भगवंतांनी सांगितलेलं आपल्या मनुष्य जीवनाचं जे ध्येय आहे की भगवत प्राप्ती किंवा भगवंताचं प्रेम प्राप्त करणं, या गोष्टी आपल्याला सहजगत्या प्राप्त होऊ शकतात. म्हणून हा श्लोक आहे ना सहजतेने घ्यायला नाही पाहिजे. याच्यातला अर्थ समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये आपण या संदर्भात काय करू शकतो हे समजून आपण घेतलं पाहिजे. आता इथं दिलंय की यत करोशी, अर्थात जे काही तुम्ही करता, यद अश्नासी म्हणजे जे काही तुम्ही खाता, ग्रहण करता, यद जुहोशी जे काही अर्पण करता, ददासी जे काही दान देता, यत तपस्या म्हणजे ज्या काही तुम्ही तपस्या करता, हे कुंतीपुत्र म्हणजे भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत की हे कुंतीपुत्र तू ते मला अर्पण कर. आता अर्पण करण्याची विधी भगवद्गीतेमध्ये खूप सुंदररीत्याने सांगितली आहे. जेव्हा मी पहिल्यांदा भगवद्गीता वाचली आणि ऐकत नव्हते त्यावेळेस, कोणाचे लेक्चर ऐकत नव्हते किंवा इस्कॉनशी कनेक्ट झालेले नव्हते, त्यावेळेस मला हे समजतच नव्हतं की अर्पण कर म्हणजे नेमकं करायचं काय आणि कुठं अर्पण करायचं. पण जेव्हा मी सत्संगाला यायला लागले आणि मंदिर मधले लेक्चर्स ऐकायला लागले आणि भक्तांकडून समजून घ्यायला लागले, त्यावेळेस कळलं की ही किती सुंदर अशी जीवन प्रणाली आहे. तर हे आपण वरिष्ठांकडून किंवा जे प्रभुपादांनी जे नेमून दिलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून जर आपण समजून घेतलं तर खूप आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो आपण. तर इथं एक कळून येतंय की भगवंतांना काय काय अर्पण करायचे. बघा, जे काही खातोय आपण म्हणजे जे 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 कर्म करतोय, जे दान देतोय, ज्या तपस्या करतोय, त्या सर्व क्रियांना यामध्ये समाविष्ट केलेलं आहे या श्लोकामध्ये. तर मग प्रश्न काय आहे बघा, इथं आपल्या मनामध्ये येऊ शकतो प्रश्न. आतापर्यंत आपण काय बघत होतो की केवला भक्ती काय आहे, ती कशा पद्धतीने केली जाते की प्रेमपूर्वक भक्ती पद्धतीने एकदम उच्चतर स्तरावरची ती भक्ती आहे त्या लोकांची. तर मग इथं फरक काय आहे बघा. तर इथं असं सांगितलंय की काही जण म्हणतील की हीच शुद्ध भक्ती आहे. अशा प्रकारे आपली दैनंदिन व्यवहार जो चाललेला आहे ते भगवंतांना अर्पण करून करणं, म्हणजे जे खातोय त्या प्रकारचं, ते जे दान देतोय त्या प्रकारचं, तर ते भगवंतांना अर्पण करत राहणं, तर हे शुद्ध भक्ती असं काही जण म्हणू शकतात. आणि त्याच्यानंतर कारण हे समर्पित करतोय आपण ते श्रीकृष्णांना. तर काही जण म्हणतील तर हा तर कर्मयोग आहे, ह्या ज्या क्रिया आहेत तर त्या क्रिया भगवंतांना अर्पण करायला सांगितल्या आहेत. पण वस्तुतः आचार्यांचं मत आपण समजून घेत आहोत की त्यांचं म्हणणं असं आहे की हे न तर शुद्ध भक्त आहे, शुद्ध भक्तीचा स्तर आहे, ना तर कर्मयोगाचा स्तर आहे. थोडस क्लिष्ट आहे, पण आपण हे थोडासा फरक जर जाणून घेतला तर आपल्याला पुढच्या सगळ्या गोष्टी समजणं खूप सोपं होईल. आता आपण हे लक्षपूर्वक ऐकूयात की कर्मयोग म्हणजे काय आहे. तर समजा अग्निहोत्र करतात, तो यज्ञ केला जातो. तर का तर स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून साठी. ह्याच्यामध्ये वेदांमध्ये सांगितलेलं आहे. पण कर्मयोगी जो असतो तो त्याचा कर्म भगवंतांना अर्पण करतो, कारण त्याचं हृदय शुद्ध व्हावं याकरिता तो ही गोष्ट करत असतो. आता वर्णाश्रमामध्ये जी निर्दिष्ट कर्म भगवंतांनी सांगितलेली आहेत की ती सगळी भगवंतांना समर्पण करायची आहेत. पण इथं जे वर्णन आहे ना, तर ते म्हणजे काय आहे. समजा आपण बघू शकतो की आपलं स्नान करणं, त्याच्यानंतर आपली छोट्या छोट्या क्रिया ह्या देखील कृष्ण भावनाभावित होऊ शकतात का, ह्या सुद्धा भक्तिमय होऊ शकतात का. तर त्याचं प्रश्नांचं उत्तर आपल्याला या पुढील जे विवेचन आहे त्याच्यामधून मिळून जाईल. तर कर्मयोगीपेक्षा या गोष्टी श्रेष्ठ आहेत. कसं काय बरं हे यत करोशी म्हणजे काही करा तुम्ही जे काही कराल ते. पण हा स्तर जो आहे ना तो शुद्ध भक्तीचा स्तर नाही होऊ शकत. पण त्याची व्याख्या काय आहे, शुद्ध भक्तीची व्याख्या आधी आपण समजून घेऊयात. आणि दोन ज्या गोष्टी आहेत, कर्मयोग आणि त्याच्यानंतर शुद्ध भक्ती, याच्या मधली जी स्थिती आहे ना ती आपण समजून घेत आहोत मैत्रिणींनो. तर आता शुद्ध भक्तीची व्याख्या काय दिलेली आहे की अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानु शीलनम भक्ती उच्यते. आता अनुकूलेन कृष्णानु, तर भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी डायरेक्ट जी कार्य आहेत ना,
उदाहरणार्थ श्रवण करत असू, भगवंतांबद्दलच श्रवण करत असू, त्यांचंच कीर्तन म्हणजे त्यांच्या कथा सांगत असू, तर या ज्या गोष्टी आहेत त्या डायरेक्ट शुद्ध भक्तीकडे नेणारे आहेत. आता आता इथं आपण बघतोय की कर्मयोगामध्ये कसं असतं की कर्म केल्यानंतर ते भगवंतांना अर्पण केलं जातं. पण याचा फायदा काय होऊ शकतो म्हणजे या सगळ्या गोष्टींचा, तर हे सगळ्या गोष्टी ना पुढील श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहेत की यत करोशी यदाशनासी, या गोष्टीचा फायदा काय होईल तर ते 28व्या श्लोकामध्ये क्लिअर होणारच आहे तुम्हाला. म्हणजे याच्यातून एक कळतं की गीता किती व्यवहारिक शास्त्र आहे, प्रॅक्टिकल आपण काय करू शकतो नेमका. आता आपण बघतोय की हा जो श्लोक आहे हा खास गृहस्थाश्रमीयान करता आहे. तर दिवसभर भागवत वाचन करू शकतो का आपण मैत्रिणींना? नाही करू शकत. त्याच्यानंतर दिवसभर भक्तिमय क्रिया करू शकतो का आपण? कारण नाही करू शकत आपण, कारण आपल्याला गृहस्थ धर्म आहे, मुलांचं पालन पोषण करायचं आहे, इतर अनेक गोष्टी करायच्या असतात आणि संसारामध्ये इतर गोष्टींची देखील गरज असते. तर या सगळ्या गोष्टींचं करत करत आपण पूर्ण दिवसभर पूर्णपणे भागवत वाचन म्हणा किंवा पूर्ण डायरेक्ट ज्या भक्तिमय क्रिया आहेत ना त्या नाही करू शकत. तर आपण एक उदाहरणातून या ठिकाणी बघू शकतो की समजा भारत आणि चीन यांचं जर युद्ध कधी कधी युद्धमय स्थिती निर्माण होते किंवा भांडण होते. तर ज्या व्यक्ती जे सैनिक सरहद्दीवरती असतात, बॉर्डरवरती असतात आणि जे सैनिक युद्ध लढण्यासाठी तत्पर असतात, ती आर्मी त्या बॉर्डरवर थांबून युद्ध करत असते. तर आपण असं म्हणू शकतो का की ज्या व्यक्ती बॉर्डरवर आहेत ते देखील सैनिक आहेत आणि जे त्यांना सहाय्य करतात, हो म्हणजे उदाहरणार्थ आता कोणी गाडी चालवत असेल किंवा कोणी जखमींना औषधोपचार करत असेल किंवा कोणी त्यांच्या फॅमिलीची काळजी घेत असेल, जे देशामध्ये त्यांची फॅमिली असेल त्या सैनिकांची, त्यांची काळजी घेत असेल, घराची काळजी घेत असेल, तर ही सगळी कार्य आहेत ते युद्धाच्या जे प्रत्यक्ष लढतात त्यांच्या बरोबरीचीच कार्य असू शकतात, कारण त्यांना सहाय्यक अशी ही कार्य आहेत. त्यांच्या मदतीसाठी युद्ध जिंकण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी बाकीचे लोक देखील करत आहेत. म्हणजे हे जी प्रक्रिया आहे ही भक्ती मार्गासाठी खूप सहकार्य करणारी अशी ही सहाय्यभूत अशी प्रक्रिया आहे जी या श्लोकामध्ये सांगितली गेलेली आहे. आता मी एका लेक्चरमध्ये ऐकत होते तर ते थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते की बलदेव विद्याभूषणाने सनिष्ठ भक्त असं वर्णन केलेलं आहे. तर ते उत्तम योग करतात म्हणजे भक्तीचा एक पालन करत असतात, वर्णाश्रमाच्या क्रियांना भगवंतांना अर्पण करतात. उदाहरणार्थ कर्मयोग. मग कर्मयोग करून म्हणजे आपली जी कर्म आहेत ते ती भगवंतांना अर्पण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे काय घडतं की नंतर ते ज्ञानयोगापर्यंत येतात, म्हणजे त्यांना ज्ञान मिळत जातं. कुठलं ज्ञान मिळत जातं तर आत्मसाक्षात्काराचं ज्ञान मिळत जातं. परंतु परमेश्वर साक्षात्कार जो असतो ना तो जर प्राप्त करायचा असेल तर आपल्याला भक्तिमय क्रियांमध्ये जास्त आपण रममाण होणं आवश्यक असतं. म्हणजे एका स्तरातून दुसऱ्या स्तरामध्ये जाण्यासाठी या सगळ्या क्रिया उपयुक्त होऊ शकतात. जे की आपण बघितलंय की भगवद्गीता जे आपल्याला सांगते पहिल्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत या सगळ्या गोष्टींचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. आता दुसरं बलदेव विद्याभूषण दुसऱ्या प्रकारचे एक भक्त सांगतात की परिनिष्ठ भक्त म्हणजे अनन्य भक्त, ज्यांचं वर्णन आपण 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग मध्ये भगवंत करताना दिसतात. तर त्यांची साधना काय असते ऐका, की भगवान श्रीकृष्णांची भक्ती, परिनिष्ठ भक्त गृहस्थाश्रमात राहतात आणि ते करत असतात आणि ही खऱ्या अर्थाने भक्ती म्हटली जाते. तर साधना भक्ती म्हणजे पूर्ण वेळ भगवंताची भक्ती करू शकत नाहीत कारण ते गृहस्थ असतात. तर ते वर्णाश्रमाच्या नियमांचं योग्य पद्धतीने पालन देखील करतात, हे गृहस्थाश्रमी असतात ते. तर यासाठी जे लोक भक्ती करत नाहीत ते त्यांना पाहून वर्णाश्रमाचे नियमांचे पालन करतील. बघा आपण बघितलं भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जनक महाराजांचं देखील वर्णन केलेलं आहे भगवंतांनी स्वतः, की इतर वर्णाश्रमाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचं पालन ते का करत होते तर ते शुद्ध भक्तीच्या स्तरावरती आहेत. परंतु यद यद आचरती श्रेष्ठ, ज्याप्रमाणे समाजातील श्रेष्ठ व्यक्ती वागते ना त्याचप्रमाणे तिचं अनुसरण
म्हणजे त्याप्रमाणे समाजामधील इतर लोक तिचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इथं असं सांगितलंय की या प्रकारची जेव्हा आपण काही क्रिया करतो, वर्णाश्रमामध्ये जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीच्या क्रिया केल्यानंतर जे लोक भक्तीमध्ये नाहीयेत, परंतु जे समाजामध्ये आहेत, तर ते लोक बघतात की अरे हे ह्यांची गृहस्थी चांगली चालवतायत, ह्यांचा व्यवसाय चांगला चाललेला दिसतोय, किंवा ते नोकरीवरती जेव्हा आहेत तेव्हा त्या योग्य प्रकारे अगदी जबाबदारीने सगळ्या क्रिया करतायत आणि तरी सुद्धा ते भगवंताची भक्ती करतायत. याच्यामुळे त्यांना काय होतं की आपण देखील आपल्या ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत, विहित कर्म सांगितले, ती चांगल्या पद्धतीने केली पाहिजेत. किंवा ते जे करतायत त्या पद्धतीने आपण करू शकतो. तर याचा अतिशय सूक्ष्म असा या श्लोकाचे अर्थ आहेत बरं का मैत्रिणींनो. आता अर्जुन हे जे आहेत ते परिनिष्ठ भक्त आहेत. वर्णन केलेलं आहे की अर्जुन संन्यासी आहेत का, तर नाहीयेत. तर ते कोण आहेत? अर्जुन एक क्षत्रिय आहेत. एक आपण म्हणतो ना की राजघराण्यातील आहेत. त्याच्यानंतर ते कशा प्रकारे भगवंतांच्या प्रसन्नतेकरता कार्य करत आहेत बघा. त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवलं की मला युद्ध जिंकण्यासाठी नाही, तर भगवंतांच्या संतुष्टीसाठी मला युद्ध करायचंय. कारण हे धर्माचं युद्ध आहे आणि धर्मनिष्ठ जी लोक आहेत किंवा समाजाचं कल्याण होण्याकरता हे गरजेचं, ही भगवंताची इच्छा आहे. आणि भगवंताच्या ज्या काही इच्छा आहेत, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आपल्याकडून, तर त्यांनी भगवद्गीतेमध्ये या ठिकाणी अर्जुनाच्या माध्यमातून किंवा त्यांनी सांगितलेलं आहेत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारची कार्य केली पाहिजेत. तर इथं बघतो आपण की भगवंतांच्या प्रसन्नतेकरता प्रत्येक गोष्ट असायला हवी. आणि अर्जुनाने ते त्याच्या आचरणातून देखील दाखवलं आणि कशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे हे अर्जुनाने दाखवलं. आता अर्जुनाचंच उदाहरण आपल्याला सांगायचं तर शिवाजी महाराज ज्या वेळेला तुकाराम महाराजांबद्दल त्यांच्या कानावरती पडलं की खूप श्रेष्ठ संत आहेत, त्यांची परीक्षा बघण्यासाठी शिवाजी महाराजांनी खूप संपत्ती, धन, असं वेगवेगळे पदार्थ, त्याच्यानंतर सोनं, चांदी, वस्त्र, अलंकार पाठवून दिले त्यांच्या मावळ्यांमार्फत आणि मंत्र्यांना देखील पाठवलं की ह्याचा तुम्ही स्वीकार करा. तर ते सगळं बघून त्यांच्या घरचे आनंदित झाले. परंतु त्यांनी ते स्वीकारलं पण की राजाने पाठवलंय, आपण कसा नकार द्यायचा. आवली मातेने देखील स्वीकारलं, मुलांना खूप आनंद झाला. परंतु जेव्हा तुकाराम महाराज त्यांचं ध्यान धारणा करून आले, चिंतन करून आले भगवंताच्या भक्तिमय अशा ते अभंग वगैरे गात गात जेव्हा घरी आले आणि त्यांनी पाहिलं की त्यांच्या पत्नीने शृंगार केलेला आहे, ते त्यांची जुनी पुराणी वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण केलेली आहेत, सगळेजण आनंदी झाले. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांना ते सगळं दागिने काढून टाकायला लावले आणि मुलांना देखील समजून सांगितलं आणि त्या मावळ्यांना देखील सांगितलं, त्या मंत्र्यांना, की येरवित्त धन आम्हा मृत्तिके समान, म्हणजे हे जे धन आहे राजाने पाठवलेलं, आम्हाला राजाबद्दल आदर वाटतो, पण हे जे धन आहे ते आम्ही स्वीकारू शकत नाही, कारण हे विठ्ठलाचं जे नाम आहे तीच खरी संपत्ती आमच्याकरता आहे. तर अशा प्रकारचं त्यांची प्रतिसाद पाहून शिवाजी महाराज खूप काय म्हणतो आपण, इम्प्रेस झाले. त्यांना खूप तुकाराम महाराजांबद्दल आस्था वाटू लागली आणि ते तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी आले. आणि त्यावेळेला जेव्हा तुकाराम महाराजांचे अभंग वगैरे ऐकले, ते इतके प्रभावित झाले की त्यांनी सांगितलं की मी देखील तुमच्याप्रमाणे एक विरक्त बनून राहण्याची माझी देखील इच्छा आहे. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांना रात्रभर मुक्काम करू दिला. परंतु नंतर क्षात्र धर्म काय आहे, तुम्हाला भगवंताची प्राप्ती कशी प्रकारे करू शकता, आता तुमचं विहित कर्तव्य काय आहे आणि भगवंतांना समोर ठेवून तुम्ही कशा पद्धतीने राज्यकारभार चालवला पाहिजे, याबद्दलचं त्यांना खूप छान मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यामुळं मैत्रिणींनो की शिवाजी महाराज परत आपला राज्यकारभार करण्यासाठी आले आणि त्यांनी जे त्यांचं निहित कर्तव्य दिलेलं आहे ते कृष्ण भावना भावित, म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी करत आहोत या भावनेने त्यांनी राज्यकारभार केला. आणि परिणाम तर आपण सगळ्यांनी पाहिलेलाच आहे की धर्मरक्षणार्थ त्यांनी इथून पुढची जी युद्ध होती, आधीच देखील त्या जिजाऊंनी त्यांना शिकवलेलंच होतं, परंतु तिथून पुढे त्यांनी त्यांचं कर्तव्य जे आहे ते खूप छान पद्धतीने पार पाडलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे आता आपण बघू शकतो की अशा प्रकारे शुद्ध भक्तीचा स्तर सुद्धा अशा प्रकारच्या कृतीतून आपण मिळवू शकतो. आणि अशा प्रकारच्या जर कृती आपण केल्या की छोट्या छोट्या ज्या आहेत
की आपण जे काही खाणार आहोत किंवा जे काही आपण बनवणार आहोत, मैत्रिणींनो, आपण जे काही बनवणार आहोत ते भगवंतांना अर्पण करावं. त्याच्यानंतर तो प्रसाद जर आपण स्वीकारला, तर त्या प्रसादामध्ये एवढी ताकद असते की प्रसाद म्हणजे प्रभूंचे साक्षात दर्शन होऊ शकतं. या पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये एवढी ताकद असते की अनंत जन्माची पाप त्या एका प्रसाद ग्रहणाने नष्ट होऊ शकतात. एवढी ताकद त्या प्रसादामध्ये असते. तर आपण हे देखील बघू शकतो की कोणी ग्रस्त असं म्हणू शकतो ना की मी फक्त परिवाराचं पालन करून, मी माझं जे कर्तव्य ते पालन करून मी माझी श्रद्धा आहे ती व्यक्त करू शकतो. आम्ही कोणाशी वाईट वागत नाही किंवा आम्ही देव करतो, देवाला जातो आणि येतो. तर तोच तर नाही. तर भगवंताच्या प्राप्तीकरता आपल्याला जे काही कृती करायची ती भगवंतांना अर्पण करून करायची आहे. त्याच्यानंतर इथं प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की जे भगवंतांची जे डायरेक्ट जे कृती आहे भगवंतांकरिता प्राप्ती करतात त्या तर करायच्याच आहेत आपल्याला. त्यासोबत दिवसभराची जी कृती आहे ती कृष्ण भावनाभावित कशी होईल याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. तर आपली साधना काय आहे आपल्या स्तरावरती. आता भगवंताची डायरेक्ट भक्ती म्हणजे काय की 16 माळा जप करणं, त्याच्यानंतर भागवताचं श्रवण करणं. आता ह्या जे बाकीच्या ज्या क्रिया आहेत आहे ना, तर त्या बाकीच्या क्रिया या 2 क्रियांना मदत करण्यासाठी असल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी या सगळ्या क्रिया ज्या आहेत, इतर जे आपण दिवसभर करतो की नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो किंवा एखादी गृहिणी असेल, तर त्यांच्या क्रिया बाकीच्या अशा प्रकारच्या असल्या पाहिजेत की भगवंतांची जी भक्ती आहे, डायरेक्ट गोष्टी आहेत, त्याच्यासाठी मदत करण्यासाठी असल्या पाहिजेत. तर सामान्य लोक जे असतात, ज्यांना अजून भक्तीचा विशेष माहिती नाहीये किंवा त्यांनी या गोष्टीकडे प्रवेश केलेला नाही, तर ते पाहतात की ही जी लोक आहेत, कृष्ण भावनाभावित लोक आहेत किंवा इस्कॉनमध्ये येणारी लोक आहेत, तर ते ते त्यांचा व्यवसाय देखील व्यवस्थित करताहेत आणि ते हे पाहतात, त्यांची नोकरी देखील ते प्रामाणिकपणे करत आहेत आणि ते हे पाहतात की हे ह्यांच्या केवळ इंद्रिय उपभोगासाठी पैसा कमवत नाहीयेत. ते पाहतात की ह्यांचा व्यवसाय देखील चांगला आहे, नोकरी देखील चांगली चालत, परंतु हे भगवंतांना मानतात आणि भगवंताकरिता ह्यांच्या कृती असलेल्या चालू आहेत. हे जेव्हा ते पाहतात ना, तर त्यावेळेला ते प्रभावित होतात. म्हणजे इथं एक गोष्ट आपण लक्षात घेण्यासारखी, की आपण आपल्या पद्धतीने अशा प्रकारे कृती करायच्या आहेत, की ज्यामुळे खऱ्या अर्थानं आपण एक प्रचार करू शकतो. आचार हाच खरा अर्थाने एक प्रचार आहे. म्हणजे आपण बघू शकतो, की 2 प्रकारचे प्रचार आपण करतो, की आता वैष्णवी कमिटी मार्फत काही गीता कोर्स घेतात किंवा आपल्या मंदिरामध्ये देखील प्रभूजी लोकं जे गीता कोर्स घेतात, की जे परिवारासाठी असतात किंवा पूर्ण तुमच्या फॅमिलीला कशा पद्धतीने भक्ती करायची आहे किंवा भक्ती म्हणजे नेमकं काय आहे? परमेश्वर आहेत का? किंवा चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चांगल्या सोर्स मधून म्हणजे योग्य प्रकारचं ज्ञान आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. हा झाला डायरेक्ट प्रचार. जेव्हा आपण इतरांना सांगतो, की मंदिरामध्ये या आणि तुम्ही पहा, लेक्चर ऐका. हा डायरेक्ट प्रचार होऊ शकतो. पण त्याच्याबरोबर आपलं जे आचरण आहे ना, ते आचरण देखील इतकं महत्वाचं असतं ना, तर हा इनडायरेक्ट प्रचार असू शकतो. एखादी व्यक्ती जर चांगल्या प्रकारे व्यवसाय करत असेल, चांगल्या प्रकारे नोकरी करत असेल किंवा एखादी गृहिणी चांगल्या प्रकारे तिचं घर सांभाळत असेल, मुलांवर लक्ष देत असेल आणि 16 माळा जप करत असेल, भगवंताची भक्ती करत असेल आणि सत्संगाला येत असेल, तर ती सुद्धा तेवढ्याच तोलामोलाने भगवंताचा प्रचार करत आहे. कारण इतर लोक आपल्याला ऑब्झर्व्ह करत असतात, की कशा पद्धतीने हे एकदा हरिनाम घ्यायला लागल्यानंतर ह्यांचं वर्तन कशा प्रकारचं आहे. त्याच्यामुळे आपण अंडर ऑब्झर्वेशन असतो. कॅमेरा हा जास्त म्हणतो ना आपण, जास्त तीव्रतेचा भक्तांवरती लागलेला असतो. त्याच्यामुळे भक्तांची ही जबाबदारी आहे, की आपल्या केवळ बोलण्यानेच नाही, तर आपल्या आचरणातून देखील चांगल्या प्रकारे प्रचार करायचा आहे. म्हणजे ही जी जबाबदारी आहे ती देखील आपण समजून घ्यायची आहे. तर ह्या सगळ्या क्रिया आहेत, तर त्या ज्या आता सांगितल्या, की यद अश्नासी म्हणजे ह्या ज्या क्रिया आहेत ना, ह्या सगळ्या सहाय्यभूत क्रिया आहेत. आता कोणी भक्त समजा जर पितरांच्या श्राद्ध कर्म वगैरे करत असेल
श्राद्ध कर्म करत असेल, तर आपल्याला असं वाटू शकतं ना, ही क्रिया काय भक्तिमय असू शकते का? निश्चितच ही क्रिया देखील भक्तिमय क्रिया आहे. कारण आहे ना, तो जो प्रसाद आहे, तो भगवान श्रीकृष्णांना अर्पण करून त्या पितरांना दिला जातो. त्यावेळेला ते त्यांचा जो पितर आहेत, तर ते भागवतामध्ये याचं वर्णन आहे मैत्रिणींनो, की ती पितर आनंदाने नृत्य करतात, कारण त्यांना कृष्ण प्रसाद मिळतो आणि त्यांचं जे गंतव्य आहे, त्यांना समजा एखाद्या पितराला जर एखाद्या नातेवाईकांना त्यांच्या आधीच्या कर्मांमुळे जर गती मिळाली नसेल किंवा शरीर मिळालं नसेल, त्यांना शरीर मिळण्यासाठी मदत होते मैत्रिणींनो. कारण कृष्ण प्रसाद त्यांना आपण अर्पण केलेला आहे. आणि विष्णूंना समर्पित करून या सगळ्या गोष्टी जेव्हा केलेल्या असतात ना, तर त्याला आपण कर्मकांड म्हणू शकत नाही. म्हणूनसाठी ह्या गोष्टी देखील खूप महत्वाच्या आहेत, जेव्हा त्या कृष्ण भावना भावित होतील त्यावेळेला. आता डायरेक्ट भक्ती जरी ही नसली, तरी ही मदत करणारी गोष्ट आहे भक्तीसाठी. आणि यामुळे काय होणार आहे, की व्यक्ती ही कर्मबंधनातून मुक्त होणार आहे. आता आपल्याला असं वाटतं, की केवळ ब्रह्मचारी, संन्यासी ते अनन्य भक्त आहेत. निश्चितच ते भक्त आहेत, अनन्य भक्त आहेत. कारण त्यांच्या सगळ्या कृती त्यांनी पूर्ण सगळ्या गोष्टीचा किंवा आपण म्हणू शकतो, की पूर्ण उपभोगाचा ह्या ज्या गोष्टीत या सगळ्याचा त्याग केलेला आहे आणि त्यांनी त्यांचं जीवन पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याकरता समर्पित केलेला आहे. ही सामान्य गोष्ट नाहीये. हे सगळं खरं आहे, की ते देखील अनन्य भक्त आहेतच. परंतु एखादा गृहस्थाश्रमी देखील व्यक्ती या प्रकारे अनन्य भक्त बनू शकतो. तर आता आपण बघू शकतो, की श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली. कारण अर्जुन तर तसं बघायला गेलं तर वर्णाश्रमामध्ये द्वितीय स्तरावरती आहे. ब्राह्मणही नाहीत ते, क्षत्रिय स्तरावरती आहेत. संन्यासी तर नाहीतच नाहीत आणि युद्ध करत आहेत. राजनीतिज्ञ देखील आहेत ते. तरी भगवंत त्यांना का ज्ञान देत आहेत? तर आपल्यासारखी जी लोक आहेत गृहस्थाश्रमी, त्यांनी असं कारण देऊ नये, की मला फार मोठ्या समस्या आहेत, म्हणून साठी मी भक्ती करू शकत नाही. मला तुम्ही सांगा, अर्जुना एवढ्या समस्या स्वतःचे म्हणजे जे म्हणतो आपण, ज्यांना आदर वाटतो त्यांच्याबद्दल, नातलग, आता पितामह भीष्मांबद्दलच अर्जुनाचं प्रेम काही कमी होतं का? मला तुम्ही सांगा. त्यांचे गुरु समोर युद्धासाठी उभे राहिलेले होते, भावंड उभे राहिलेली होती समोर युद्धासाठी. मग या मानसिक समस्येपेक्षा कुठली दुसरी समस्या आपल्या पुढे आहे? मला तुम्ही सांगा. त्याच्यानंतर कुरुक्षेत्रावरती हे सगळं ज्ञान दिलं गेलं. ज्या ठिकाणी आता युद्धभूमी म्हणजे किती तिथं गोंधळ असू शकतो, कशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी असू शकतं. तर अशा प्रकारचं वातावरण आपल्यासाठी नाहीये, खरं बघायला गेलं तर. म्हणजे एवढी क्लिष्ट परिस्थिती आपल्यासाठी नाहीये. त्याच्यानंतर मला वेळ नाही, अशी सबब जे सांगतात, की भक्ती करण्यासाठी मला वेळ नाही बाबा. बऱ्याच जणांना अनुभव येतो. प्रचार करणाऱ्या माताजींना तर किंवा लोकांना हा खूप अनुभव येऊ शकतो, की नाही, नाही मला वेळच नसतो आणि अर्धाच नाही हो, आम्हाला दुसरी कामं असतात. असे बरेच सांगणारे लोक आहेत. पण वेळ नाही ही सबब आपण सांगू नये म्हणून साठी भगवंतांनी अशा ठिकाणी हे ज्ञान अर्जुनाला दिलेलं आहे, की जे कुरुक्षेत्र होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अतिशय आणीबाणीची परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये अर्जुनासारख्या गृहस्थाला हे ज्ञान दिले. अर्जुन तर किती बिझी असतील विचार करू शकतो आपण. मग ती व्यक्ती जेव्हा भगवंतांच्या म्हणजे उपदेशाचं पालन करून त्यांची जी मानसिकता झालेली होती, की गोंधळलेल्या अवस्थेमध्ये ते होते. अतिशय नैराश्याने ग्रासलेले होते. तर आत्ताच्या जीवनामध्ये आपण बघतो जगामध्ये नैराश्य ही सगळ्यात मोठा आजार झालेला आहे. त्याच्यावरती भगवद्गीता हा पण औषधी ठरू शकते आणि आपल्याला भगवद्गीतेच्या माध्यमातून जे उपदेश मिळालेले आहेत, त्या उपदेशांचं जर पालन आपण केलं, तर खऱ्या अर्थानं आपण मनुष्य जीवन आहे सत्कारणी लावू शकतो. तर भगवंतांना समर्पण कसं करायचं आपल्या क्रियांनी, हे अर्जुनाने तिथं दाखवून दिलं. त्याचबरोबर आपल्याला देखील अर्जुनाच्या माध्यमातून या प्रकारचं ज्ञान मिळत आहे. ते दायित्व घेत आहेत, ती जबाबदारी ते घेत आहेत. अन्य लोक जे भक्तीबद्दल ज्यांना ज्ञात नाही, तर ते या सगळ्या गोष्टींचं आपल्यासारख्या म्हणजे जी लोक आहेत ज्यांनी भक्ती मार्गाचा स्वीकार केलाय, त्यांची ही जबाबदारी आहे योग्य पद्धतीने आपल्या कर्तव्यांचं पालन करायचं. त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या भगवंतांना समर्पित करून करायच्या आणि जो उद्देश आहे तो भगवंतांची संतुष्टी असायला हवी, हे लक्षात घेऊन
मग आपण आपल्या दैनंदिन क्रिया जर केल्या तर मैत्रिणींनो निश्चितच या गोष्टीचा फायदा इतरांना देखील होणार आहे आणि आपल्याला देखील होणार आहे. आता आपण बघतो की जन्माष्टमीला जेव्हा प्रत्येक जण बाहेर पडून डोनेशन कलेक्ट करतो, मला तुम्ही सांगा लक्ष्मीपती भगवंतांना कशाची कमी आहे? असा जर विचार आपण केला, पण आपण काय विचार करतो की जे लोक पैसा कमवत आहेत तर त्यांच्या जी लक्ष्मी आहे तिचं शुद्धीकरण केव्हा होईल? जेव्हा ती लक्ष्मी नारायणांच्या सेवेमध्ये लागेल त्यावेळेस त्या लक्ष्मीचं शुद्धीकरण होईल. आणि त्या व्यक्तीवरती कृपा कधी होईल? जेव्हा ती लक्ष्मी, ती व्यक्ती ती दान देईल भगवंतांच्या सेवेप्रित्यर्थ, प्रचाराप्रित्यर्थ जी व्यक्ती दान देईल तर त्या व्यक्तीचं कल्याण त्या ठिकाणी होणार आहे. या भावनेने सगळे कृष्ण भक्त आहेत ते डोनेशन कलेक्ट करत असतात मैत्रिणींनो. म्हणजे त्या व्यक्तींकडून दानाची जी क्रिया आहे, जी भावना असते, देण्याची भावना असते, अर्पण करण्याची भावना आहे, तर ती कृष्णाच्या कार्यामध्ये कशी लागेल यासाठी जे भक्त आहेत ते प्रयत्न करत असतात. तर आपण अगदी प्रॅक्टिकल उदाहरणं बघत आहोत की आता आपण बघतो की राधाराणी किचन मध्ये माताजी राजभोग सेवा बनवतात किंवा राजभोग करतात भगवंतांकरिता. त्याच्यानंतर संध्याभोग सेवा करतात किंवा मंगलभोग बनवतात. तर त्या ठिकाणी एकदम तसा कॉन्शियसनेस असतो की मला हे भगवंतांकरता करायचे. बघा किचन मध्ये प्रवेश केल्यापासून किंवा आधीपासूनच सकाळपासूनच त्यांच्या मनामध्ये हे विचारचक्र चालू असतं की आता मला भगवंतांसाठी बनवायचे, 12 पर्यंत या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत, कारण 12 वाजता भगवंत वाट बघतात की कधी माताजी लोक येऊन माझ्यासाठी हे बनवणार आहेत. कारण जगन्नाथजी खाणारे भगवंत आहेत. हे सगळं नंददुला प्रभूजी खूप छान मार्गदर्शन देऊन आपली तशी चेतना बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कसं प्रभुपादांच्या कीर्तन ऐकत ऐकत आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण घरामध्ये जेव्हा आपण बनवतो ना, आपण घरामध्ये कुकिंग करतो ना मैत्रिणींनो, त्यावेळेस सदैव आपली चेतना तशी नसते. आपण काय बघतो की माझ्या पतीला काय आवडतं, आज ही भाजी मग ह्यांना आवडेल किंवा आज मुलाला माझ्या काय आवडतं, अशी चेतना देखील आपली असते. तर हे काही कमी नाहीये. म्हणजे आपण भगवंतांना अर्पण करूनच प्रसाद सगळ्यांसाठी देणार आहोत. परंतु एक प्रॅक्टिकल लेव्हल आपण बघत आहोत की भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत. परंतु नेहमी आपण काय बघतो, आता काही जणींना नवीन-नवीन जे भक्तीमध्ये आलेले निर्जल एकादशी अ, होती त्या दिवशी. तर एका माताजींनी मला विचारलं, की "आज काय आम्ही अर्पण नाही केलं तर चालेल का? कारण आज निर्जल एकादशी आहे. आपण काही खाणारच नाहीये. पाणी पिणार आहे फक्त." तर त्यावेळेला मी म्हटलं माताजींना, की "माताजी भगवंताचा उपवास नसतो. आपल्याला ही विधी जास्त महत्वाची, की आपण जे काही करणार आहोत ते त्यांना अर्पण करून घ्यायचं आहे. आणि भगवंताचा उपवास नसतो. त्याच्यामुळे तुम्ही इतर गोष्टी जरी केल्या, ड्राय प्रसाद बनवून त्यांना अर्पण केला, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो प्रसाद ग्रहण करू शकता. म्हणजे अगदीच काही न अर्पण करण्यापेक्षा ही स्थिती चांगली आहे. आणि या स्थितीतून भगवंतांना अर्पण करून या सगळ्या गोष्टी दान देणं म्हणा किंवा जे काही खातोय ते भगवंतांना अर्पण करून करणं म्हणा, या सगळ्या गोष्टीने आपण हळू-हळू, हळू-हळू का होईना गृहस्थाश्रमामध्ये असताना थोडं-थोडं का होईना प्रगती पथावरती जाऊ शकतो. तर आपण अ, असा अर्थ घेऊ नये याचा सरळ अर्थ, की देवाला दाखवल्यानंतर आपण आता काही ठिकाणी मी बघितलं, की हॉटेलमध्ये काय करतात चहा घेतात, भगवंताचा फोटो असतो आणि ते चहाचे असे छिडके त्या फोटोवरती उडवतात आणि त्यांना वाटतं ही म्हणजेच भक्ती आहे. परंतु तसं नाहीये, की भगवंतांनी या ठिकाणी सांगितले काल पण आपल्याला परवा दिवशी रविवारी श्रीजी पूजा माताजींनी सांगितलं, की इथं स्पष्ट मार्गदर्शन भगवंतांनी केलेलं आहे, की कुठल्या प्रकारच्या वस्तू भगवंतांना अर्पण केल्यानंतर त्याचा ते स्वीकार करतात. त्याची सरळ विधी देखील की तुळशीपत्र टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये. ती विधी देखील या ठिकाणी वर्णन करण्यात आलेली आहे. हं. एक छोटंसं उदाहरण बघूयात आपण लास्टला अगदी काही काही मिनिटांमध्ये. तर कृष्णा पुस्तकामध्ये भगवंतांबद्दलच्या ज्या 90 कथा आहेत त्याच्यामध्ये एक छोटीशी कथा येते नृगराजाची. तर त्या नृगराजानी ना अं, असंख्य गायी अशा नेहमी त्याचं दातृत्व खूप होतं आणि असंख्य गायी, सालंकृत अशा गायी तो ब्राह्मणांना दान द्यायचा. तर झालेलं काय, की त्याला खूप पुण्यकर्म मिळालेलं होतं. परंतु ज्या ब्राह्मणांना दान दिलेलं होतं त्या दिवशी त्यांनी, त्या एका ब्राह्मणाची गायी दुसऱ्या ब्राह्मणाच्या कळपामध्ये गेली.
तर त्यावेळेला तो ब्राह्मण राजाबरोबर हे करायला लागला की ही गाई गेलेली आहे त्या कल्पामध्ये, आणि हा जो ब्राह्मण आहे तो दुसरा ब्राह्मण काय म्हणाला की ही गाय तिच्या मनाने माझ्याकडे आलेली आहे, तर मी हिला परत देऊ शकत नाही. तर राजाने सांगितलं मी तुला असंख्य गायी अजून दान देऊ शकतो, पण त्या गायीचं तू हे सोड, म्हणजे थोडक्यामध्ये तू अट्टहास करू नकोस या गायीसाठी. तर त्या ब्राह्मणाने त्या राजाला शाप दिला, आणि त्या शापाचा परिणाम असा झाला की एवढं दानधर्म करून तो राजा एका विहिरीमध्ये सरड्याच्या किंवा पालीच्या रूपामध्ये त्याचा पुढील जन्म त्या ठिकाणी आला त्याला, आणि तो त्या विहिरीमध्ये पालीच्या रूपाने त्या सरड्याच्या रूपामध्ये राहू लागला. आता अशी अनेक काळ लोटला. त्याच्यानंतर काय झालं की जेव्हा श्रीकृष्ण भगवंत अवतीर्ण झालेले होते आणि द्वारकेमध्ये तो जो राजा आहे तो त्या द्वारकेतील विहिरीच्या याच्यामध्ये सरडा बनून राहिलेला होता. तर श्रीकृष्णांचे जेव्हा पुत्र सगळेजण खेळत असताना त्यांचा जो चेंडू इथं तो या चेंडू का विट्टी असं वर्णन आलेलं आहे, तर तो त्या विहिरीमध्ये पडल्यानंतर ती मुलं हे करायला लागली. मुलांना माहितीये ना आपल्याला की किती त्यांच्या खेळण्याबद्दल आकर्षण असतं. तिथं श्रीकृष्ण जात असताना श्रीकृष्णांनी वाकून पाहिलं की ते चेंडू आहे तो त्या विहिरीमध्ये पडलाय. भगवान श्रीकृष्णाने स्वतः ते बाहेर काढलं, आणि त्यावेळेस तो जो नृगराज आहे तो त्या भिंतीला, विहिरीच्या भिंतीला असं चिकटून सोनेरी रंगाचा होता तो सरडा. तर त्याला स्पर्श करताच भगवंतांचा हात लागताच तर तो एका सुंदर युवकामध्ये त्याचं परिवर्तन झालं. तर त्यावेळेला मग श्रीकृष्णांना माहितीये सगळ्या गोष्टी, हे काय घडलेलं आहे. इतरांना समजवण्यासाठी त्यांनी विचारलं की तू कोण होतास आधीच्या जन्मी आणि ही अवस्था का तुला प्राप्त झाली. त्यावेळेस त्यांनी पूर्ण कथा त्यांची सांगितली. पण त्याच्याही पुढे जाऊन आचार्य या ठिकाणी सांगतात, ते असे सांगतात की बघा एवढं दानधर्म करून सुद्धा त्या राजाला अशा प्रकारचा जन्म मिळाला. परंतु भगवान श्रीकृष्णांचं दर्शन त्याला या जन्मामध्ये का बरं व्हावं. तर त्याच्या आयुष्यामध्ये एक घटना घडलेली असते की ज्या वेळेस कृष्ण भावनाभावित भक्त त्या राजाकडे आलेले असतात आणि त्यांनी श्रीकृष्णांच्या मंदिराप्रित्यर्थ काही दान मिळावं याकरता राजाकडं विनवणी केलेली असते, आणि त्या राजाने मग सडळ हाताने ते दान मंदिराप्रित्यर्थ किंवा त्यांची जे त्यांना जे लेख लिहायचे होते त्यावेळेला हस्तलिखिताचं हे होतं ना की अशी प्रिंट पुस्तकं नसायची, तर त्या कृष्ण भावनाभावित अशा जे कृती करत होते ते साधू लोक त्यांना मदत म्हणून राजाने दान दिलेलं होतं. त्यावेळेस तो जो कृष्ण भावनाभावित साधू होता तर त्यांनी वरदान दिलेलं होतं. त्यांनी असा आनंदाच्या भरामध्ये त्या साधूला राजाला आशीर्वाद दिलेला होता की एक दिवशी तुला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन अवश्य घडेल. म्हणजे बघा मैत्रिणींनो, एखादी जरी कृती कृष्ण भावनाभावित झाली तर त्या कृतीचा परिणाम केवढा मोठा होऊ शकतो. त्या नृगराजाला भगवान श्रीकृष्णांचं स्पष्टपणे साक्षात दर्शन घडलं आणि त्यांना जो अंतिम गंतव्य कृष्ण भक्ती ती त्या राजाला प्राप्त झालेली. त्याच्यामुळे छोट्या छोट्या ज्या कृती आहेत तर त्या देखील आपण कृष्ण भावनाभावित कशा करू शकतो. त्याचबरोबर इतर व्यक्ती ज्यांना कृष्ण भावना मिळालेली नाही त्या व्यक्तींसाठी सुद्धा आपण कशा पद्धतीने प्रयत्न करू शकतो की त्यांच्याकडून आपण दान स्वीकारू शकतो, त्यांना हे ज्ञान घेण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो, आणि ज्याच्यामुळं काय होईल की ही जी भक्ती उन्मुखी पुण्य जी आहेत ना, इतर पुण्य ही वेगळी गोष्ट आहे, पण भक्ती उन्मुखी पुण्य जी आहेत ती साक्षात आपल्याला भगवंताच्या धामात घेऊन जाणारी असणार आहेत. आपण बघितलं मागच्या श्लोकामध्ये काही मैत्रिणीने सांगितलं होतं की पुण्यकर्म केल्यानंतर स्वर्ग लोकाची प्राप्ती होऊ शकतं, पण तीच पुण्यकर्म जर आपण भगवंताच्या भक्ती करता केली, दान जे आहे ते श्रीकृष्ण प्रित्यर्थ केलं, तर तेच पुण्यकर्म कृती तीच आहे, पण तीच भगवत धामामध्ये एखाद्या व्यक्तीला घेऊन जाऊ शकते. उदाहरण तुम्हाला सूक्ष्म फरक याच्यामधला समजून सांगू शकते की एखाद्या व्यक्तीने एखादी पाणपोई काढली आणि त्या पाणपोईला म्हणजे त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तर त्या पाणपोईने काय होईल की त्याला पुण्य मिळणारच आहे, कारण जे तहानलेले लोक आहेत ना, तर ते तहानलेले लोक त्या ठिकाणी पाणी पिणार आहेत, ते आशीर्वाद देणार आहेत. परंतु एखाद्या शुद्ध भक्ताने त्या ठिकाणचं जर पाणी पिलं तर त्या व्यक्तीला भक्ती उन्मुखी पुण्य त्याचं
घडणार आहे. म्हणजे बघा, छोट्या छोट्या साध्या साध्या कृतींमधून कृष्ण भावनाभावित होण्यासाठीची मदत आपल्याला होणार आहे. त्याच्यामुळे आपण हे जे लक्षात घ्यायला पाहिजे, की आपली जी दैनंदिन क्रिया आहे, छोटी छोटी, एखादी व्यक्ती ना, फार सेवा करणारी व्यक्ती सुद्धा कृष्ण भावनाभावित उद्देशाने जर त्या व्यक्तीने हार बनवला असेल भगवंतांकरता, फुल जरी अर्पण केलेलं असेल, तर ती व्यक्ती देखील धामामध्ये जाऊ शकते, तिच्या त्या सेवेमुळं आणि त्या प्रकारच्या कृष्ण भावनाभावित अशा चेतनेमुळं. तर छोटस एक काही प्रभुपादांची उदाहरणं सांगून आपण थांबूयात, की प्रभुपादांनी जेव्हा सांगितलं होतं, की नवीन नवीन ते परदेशामध्ये अनेक ठिकाणी मंदिराचं स्थापना करत होते आणि लोकांना कृष्ण भावना भावित होण्यासाठीचा अखंड प्रयत्न प्रभुपादांचा असायचा. त्यावेळेस ते इतके भराभर या सगळ्या गोष्टी करत होते आणि पुढे जात होते. तर तिथले परदेशातले भक्त त्यांनी कधी अशा या प्रकारच्या विधी ज्या असायच्या त्याचं पालन केलेलं नसायचं, परंतु त्यांना हे माहिती होतं, की प्रभुपादांनी सांगितलंय ना, कुठलीही गोष्ट तुम्ही या श्लोकावरून की भगवंतांना अर्पण करत जा. तर अक्षरशः काही लोकांनी त्यांनी शूज आणलेले, नवीन शूज आणलेले सुद्धा भगवंतांच्या पुढे असं ठेवलेले आहेत, की तुम्ही सांगितलंय ना प्रभुपाद, की कुठली पण गोष्ट भगवंतांना अर्पण करायची. मग अर्पण करण्याची जी भावना आहे, ती भावना ती खूप महत्वाची आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत ना, ते आपल्या दोषांच्या सागरामधून गुणांचा एक थेंब स्वीकारतात. ते बघतात, की ह्याला अर्पण करण्याची भावना आहे. प्रभुपाद जेव्हा प्रचार करत असताना लेक्चर देत होते, तेव्हा एक मला वाटतं प्रभुपादांच्या पुस्तकामध्ये प्रभुपाद लीलामृतमध्ये हे उदाहरण आहेच आहे. तर एक दारुडा व्यक्ती आला. प्रभुपाद लेक्चर देत होते. काही जण जमून तिथं ऐकत होते लेक्चर. तर दारुडा आला आणि तो परत गेला प्रभुपादांना बघून आणि नंतर परत आला आणि त्यांनी ना काही असे हे आपण टॉयलेटमध्ये जे वापरले जातात ते नॅपकिन घेऊन आला आणि सगळ्यांना असं आश्चर्य वाटलं, की काय करतोय हा? तरी प्रभुपादांनी त्या गोष्टीचा स्वीकार केला. कारण प्रभुपादांनी हे पाहिलं, की त्याची देण्याची भावना आहे. ही जी देण्याची भावना प्रत्येकाच्या हृदयामध्ये असते, ती फक्त कृष्णार्पण व्हायला पाहिजे. आणि आपण या जाणीवेतून करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट ज्याला यज्ञ म्हटलं गेलंय, की इदम न मम. हं? इदम कृष्णाय स्वाहा इदम न मम. या गोष्टी जर आपण शिकलो या श्लोकातून, की हे माझं नाही, हे सगळं आहे ते भगवंताचं आहे आणि भगवंतांची प्राप्ती करता मला हे भगवंतांनी साधनं दिलेली आहेत. ही फुलं उमलतात संध्याकाळची, ती कशासाठी उमलतात? की ती भगवंतांच्या बेडवरती टाकण्यासाठी आहेत. ना की आपल्याला आपल्याला गजरा घालून सुशोभित करण्यासाठी आहेत. भगवंतांना अर्पण केलेल्या गोष्टी आपण वापरू शकतो. तर ही जी गोष्ट आहे की नाही, तर ही खूप महत्वाची आहे, की आपला उद्देश कृतीमागचा काय आहे? तो कृष्ण भावनाभावित असेल ना, तर सामान्य गोष्ट देखील, सामान्य कृती देखील कृष्ण भावनाभावित जर असेल, तर ती भगवंतांच्या भक्तीमध्ये खूप उच्च स्तर द्यायला किंवा अनन्य भक्तीकडे नेण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करू शकते किंवा ती घेऊन जाऊ शकते. तर ह्याच या श्लोकाचा खूप असा ग्रस्तांसाठी असा उपयुक्त अर्थ आहे. तर माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न केला मैत्रिणींना, पण काही चुकलं असेल तर ते माझ्या अनर्थांमुळे असेल. पण जे काही बरोबर असेल, तर ते जे लेक्चर्स ऐकलेले आहेत किंवा प्रभुवादांचं जे तात्पर्य आहे त्याच्या आधाराने असेल. कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की मैत्रिणींना विचारू शकता. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. आणि उद्या देखील आपल्याला पुढच्या श्लोकामधून हे सांगणार आहे, की कशा पद्धतीने या प्रकारच्या कृती करून आपण या कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. हरे कृष्ण, थँक्यू सो मच. थँक्यू माताजी. खूप हरी छान बोल. क्लास दिला आणि वेगवेगळ्या स्टोरीज, वेगवेगळ्या कथा सांगून त्याचं महत्व अजून अधोरेखित केलं. योग्य दान काय आहे, धर्म काय आहे, कशा पद्धतीने आपण कर्म करू शकतो आणि भगवंतांच्या भक्तांची कृपा जर झाली तर आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. तर खूप सुंदर क्लास दिला त्याबद्दल बारामती वैष्णवी समितीकडून खूप खूप धन्यवाद. आणि यावर जर आज कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि उद्याही सगळ्याजणी या वेळेत जॉईन करा. सेटिंग चेंज करते. जर कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक यू. हरी बोल माताजी. प्रश्न नाही दिसत तर मग थांबूया का? हो, हो, हो. चालेल माताजी. थँक यू. कृष्ण. हरी हरी